तर गणेशोत्सवासाठी अवघे काही दिवस शिल्लक आहेत आणि असं असताना गणेश मूर्तींचं माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पेणमधल्या मूर्तिकारांची सध्या लगबग सुरू आहे। सध्या या मूर्तींवरती शेवटचा हात फिरवला जातोय। सध्या पेणमध्ये 550 चित्रशाळा आहेत आणि दरवर्षी 32 लाख गणेश मूर्ती या पेणमध्ये बनवल्या जातात। त्यामुळे जवळपास 100 कोटी रुपयांची उलाढाल सुद्धा या ठिकाणी होत असते। आमच्या महिला वर्ग ज्या आहेत त्या खूप सुंदर पद्धतीने काम करतात। गणपतीला धोतर लावणं, त्याच्यानंतर पगडी बांधणं किंवा फेटा बांधणं, ज्वेलरी वर्क करणं, ही आत्ताची जी महत्त्वाची कामं आहेत ती आमच्या सगळ्या महिला वर्ग करतात आणि यामुळे त्यांना एक चांगला रोजगार उपलब्ध करून मिळालेला आहे। खूप सुंदररित्या सगळ्या पद्धतीची कामं चालू आहेत आणि शेवटच्या टप्प्यात आलेलो आहोत आम्ही। पेणला जवळजवळ 2 ते 2.5 लाख लोक 12 महिने ह्या गोष्टीवर उपजीविका करतात। त्यामुळे ज्याला आपण एम्प्लॉयमेंट जनरेशन म्हणतो ते गव्हर्नमेंटचा कुठलाही मदत न घेता जे आपोआप जनरेट झालेलं आहे त्यामध्ये पेणचं खास वैशिष्ट्य आहे। आणि आता काम शेवटच्या टप्प्यात आहे। यंदाही खूप प्रगती आहे, खूप वाढ आहे, अनेक कारखाने निर्माण होत आहेत, अनेकांना नवीन